मुसळधार पाऊस सुरू असतानाही रत्नागिरी शहरात वटपौर्णिमेचा सण सुवासिनी महिलांनी पारंपरिक व धार्मिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला। उत्सवप्रिय रत्नागिरीत वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या वृक्षाची विधिवत पूजा करीत 7 फेरे मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। यावेळी एकमेकींना वाण देऊन वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। शहरातील पुरातन विठ्ठल मंदिराजवळील वडाचे झाड, घागमठ, सावंत उद्यान आदी ठिकाणी संपूर्ण शहरात महिलांनी प्रचंड उत्साहात सण साजरा केला। यावेळी रत्नागिरी नगरसेविका मेधा अविनाश कुलकर्णी यांनी वडाची विधिवत पूजा करून वटपौर्णिमा सणानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी मेधा अविनाश कुलकर्णी, नगरसेविका। आज वटपौर्णिमा म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे की या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या जोडीदाराच्या आयुष्याची दोरी घट्ट व्हावी किंवा त्याचं आयुष्य वाढावं यासाठी प्रार्थना करत असते। आणि आम्ही सगळ्याजणी याचसाठी वडाची पूजा करायला जमलो आहोत। तर खूप छान वातावरण आहे आणि पावसाने सुद्धा आम्हाला छान साथ दिली आहे, त्याच्यामुळे आमच्या प्रत्येकाची पूजा ही छान आणि मनापासून झाली आहे। खूप आनंद झाला आहे। दिवस वटपौर्णिमेचा सगळ्या महिला खूप उत्साहाने आनंदात पूजा करण्यासाठी इथे वडाला 7 फेरे घालण्यासाठी येतात। आणि आजच्या दिवशी खूप छान महिलांचा हा खूप आनंदाचा दिवस आहे, कारण नवऱ्यासाठी खूप उपवास म्हणजे अगदी निर्दिष्टपणे उपवास करून या महिला खूप आनंदाने सगळा हा सण साजरा करतात। हा पवित्र दिन सगळ्या महिलांसाठी खूप शुभ मानला जातो। आणि वटपौर्णिमेचा हा दिवस यावर्षी उशिरा आली वटपौर्णिमा, कारण अधिक मास असल्यामुळे 15 दिवस पुढे गेली, तरी पण आंबे, फणस वगैरे सगळं मिळालं महिलांना। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।